हॅलो आणि या नवीन एक्सप्लेनरमध्ये स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो शाळेत असताना कदाचित अनेकांना खूप कंटाळवाणा वाटला असेल. होय, भौतिकशास्त्र. पण विचार करा, हे केवळ एक रटाळ पुस्तक नसून चक्क या संपूर्ण विश्वाला चालवणारी एक भव्य ऑपरेटिंग सिस्टीम आहे. याच दृष्टिकोनातून आज आपण या युनिव्हर्सल कोडची उकल करणार आहोत. सुरुवात करूया काही अगदी मूलभूत प्रश्नांनी. हे वास्तव म्हणजे नेमकं काय आहे आणि या अथांग विश्वाची सुरुवात नक्की कुठून आणि कशी झाली? विचार करायला लावणारे प्रश्न आहेत ना? या अद्भुत रहस्यांचा छडा लावण्यासाठी आणि निसर्गाचे अत्यंत गुंतागुंतीचे नियम समजून घेण्यासाठी भौतिकशास्त्र हेच आपलं सर्वात प्रभावी डिकोडिंग टूल आहे. चला तर मग यात सखोल डुबकी मारूया. आपला आजचा हा प्रवास 5 मुख्य टप्प्यात विभागला आहे. सर्वात आधी मूळ कोड, मग बलांचे 4 स्तंभ, त्यानंतर डेव्हलपर टूल्स, मग आपला रोजचा युजर इंटरफेस आणि शेवटी काही अद्याप न सुटलेली रहस्य. एका मोठ्या सॉफ्टवेअर प्रणालीसारखंच आपण याला समजून घेणार आहोत. पहिल्या भागापासून सुरुवात करूया. मूळ कोड आणि अस्तित्वाचे मूलभूत घटक. कोणतीही ऑपरेटिंग सिस्टम कशी काम करते हे समजायचं असेल तर सर्वात आधी तिचा फाउंडेशनल कोड बघावा लागतो, बरोबर? विश्वाच्या बाबतीतही हेच सूत्र लागू होतं. साध्या शब्दात सांगायचं तर भौतिकशास्त्र म्हणजे पदार्थ, ऊर्जा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास. फ्युसिस या मूळ ग्रीक शब्दापासून हा शब्द आलाय, ज्याचा अर्थ होतो निसर्ग. आणि खरं सांगायचं तर जीवशास्त्रापासून ते थेट इंजिनिअरिंगपर्यंत सर्वच शाखांचा हा एकदम भक्कम पाया आहे. आता या विश्वाच्या घटकांकडे थोडं लक्ष देऊया. पदार्थ आणि ऊर्जा यांच्यापासून ते थेट जागा आणि काळाच्या प्रचंड पसाऱ्यातच सगळ्या नैसर्गिक घटना घडत असतात. सोप्या भाषेत हेच ते व्हेरिएबल्स आहेत ज्यांच्या आधारे आपलं हे संपूर्ण विश्व काम करत असतं. मोजमापाबद्दल बोलायचं झालं तर या 7 राशी आणि त्यांची आंतरराष्ट्रीय एकके ही एक प्रकारे विज्ञानाची जागतिक भाषाच आहे. एखाद्या झाडावरून सफरचंद कसं पडतं, इथपासून ते दूरवरच्या आकाशगंगा कशा फिरतात, या सगळ्याचं अतिशय अचूक गणित मांडण्यासाठी शास्त्रज्ञ याच भाषेचा वापर करतात. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणारी 4 बले. हा विश्वाचा मूळ कोड एकमेकांशी कसा संवाद साधतो हे ठरवणारे हे काही महत्त्वाचे स्तंभ आहेत. या स्तंभांशिवाय विश्वात कोणतीही हालचाल शक्यच नाही. आपल्याला माहीत आहे का की विश्वातील कोणतीही भौतिक घटना केवळ या 4 मूलभूत बलांमधूनच निर्माण होते? होय, अगदी प्रत्येक गोष्ट. गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकत्व, प्रबळ बल आणि क्षीण बल. अणूच्या अतिसूक्ष्म कणांपासून ते महाकाय ताऱ्यांपर्यंत सगळ्यांना हेच 4 नियम कंट्रोल करतात. इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे सूत्र. न्यूटनचा हा गुरुत्वाकर्षणाचा नियम अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने स्पष्ट करतो की महाकाय ग्रह ताऱ्यांभोवती का फिरतात आणि वर फेकलेली कोणतीही वस्तू नेमकी खाली काय येते. इतक्या गुंतागुंतीच्या हालचाली एका साध्या सूत्रात बांधल्या आहेत, हे खरंच थक्क करणारं आहे. तिसऱ्या भागात आपण भौतिकशास्त्रज्ञांच्या टूलकिटबद्दल बोलणार आहोत. म्हणजे विश्वाचं हे सॉफ्टवेअर शोधण्यासाठी आणि डिकोड करण्यासाठी आपण नक्की कोणत्या पद्धती वापरतो ते पाहूया. इथे एक मोठा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की भौतिकशास्त्रात फक्त आणि फक्त डोकेदुखी वाढवणारी कठीण सूत्रे असतात, पण तसं नाहीये. वास्तवात हा विषय अत्यंत व्यावहारिक आहे. तो आपला तार्किक विचार विकसित करतो आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा तो मूळ पाया आहे. या प्रक्रियेकडे पाहिलं तर लक्षात येतं की निरीक्षणापासून सुरू होऊन थेट पडताळणीपर्यंत जाणारा हा अत्यंत शिस्तबद्ध क्रम आहे. निसर्गाला आणि त्याच्या गुंतागुंतीला समजून घेण्यासाठी ही प्रायोगिक पद्धत एक परिपूर्ण डिबगिंग टूल म्हणून काम करते. याच प्रक्रियेतून आपण चुका सुधारतो आणि सत्याच्या जवळ पोचतो. चला पुढे जाऊन पाहूया की हे सगळं कसं विकसित होतं. एका साध्या निरीक्षणाचं रूपांतर टप्प्याटप्प्याने जगाला बदलून टाकणाऱ्या गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानात कसं होतं त्याचा हा क्रम आहे. या शिड्यात चढतच मानवाने विज्ञानात इतकी मोठी प्रगती केली आहे. आता चौथ्या भागात पाहूया आपल्या दैनंदिन जीवनातील भौतिकशास्त्र. हा आहे वास्तवाचा युजर इंटरफेस. भौतिकशास्त्राचे अतिशय अमूर्त नियम आपल्या रोजच्या वापरल्या जाणाऱ्या आधुनिक सुविधांमध्ये कसे बदलतात हे आपण यात बघूया. घरातील मायक्रोवेव्हपासून ते आकाशातील उपग्रहांपर्यंत आणि अगदी वैद्यकीय क्षेत्रातील MRI मशीनपर्यंत हे सर्व याच नियमांवर चालतं. विचार करा, भौतिकशास्त्राशिवाय आजचे हायस्पीड इंटरनेट, आधुनिक आरोग्यसेवा किंवा जागतिक वाहतूक व्यवस्था यांचं अस्तित्वच शक्य नव्हतं. हे सगळं याच ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतंय.
आता आपण या एक्सप्लेनरच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. न सुटलेली रहस्ये. विश्वाचा बहुतांश कोड आपण उलगडला असला तरी अजूनही काही मोठी रहस्ये बाकी आहेत. सॉफ्टवेअरच्या भाषेत सांगायचं तर ही काही बीटा फीचर्स आहेत जी समजून घेण्याचा शास्त्रज्ञ अजूनही शर्थीने प्रयत्न करत आहेत. हे प्रसिद्ध समीकरण अगदी उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की एका छोट्याशा सूत्राने ऊर्जेबद्दलची आपली समज कशी मुळापासून बदलून टाकली. आल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या या एका सूत्रामुळे केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा जन्म झाला असं नाही, तर विश्वाबद्दलच्या अधिक खोलवर जाणाऱ्या प्रश्नांची कवाडेही उघडली गेली. हे काही अद्याप न उलगडलेले आणि अत्यंत रोमांचक प्रश्न आहेत. डार्क मॅटर म्हणजे नेमकं काय? क्वांटम ग्रॅव्हिटी कशी काम करते? मॅटर आणि अँटीमॅटरमधली असमानता का आहे? जिज्ञासू मनांसाठी भविष्यात जिंकण्यासाठीची हीच तर पुढची मोठी आव्हाने आणि विज्ञानाची अंतिम सीमा आहे. या सर्वांचा शेवट आपण एका अतिशय सखोल तात्विक प्रश्नाने करूया. हे विश्व पूर्वनिश्चित आहे का? आणि मुळात जाणीव किंवा कॉन्शियसनेस ही भानगड नेमकी काय आहे? भौतिकशास्त्रातूनच जन्मलेले हे प्रश्न नक्कीच आपल्याला वास्तवाच्या शोधात अधिक खोलवर विचार करायला भाग पाडतील. अशाच नवनवीन प्रश्नांचा शोध आपण घेत राहूया.